नमस्कार. संत महती या क्रमशः सादर होणाऱ्या विविध व्हिडिओंमध्ये पहिला भाग आपण तुलसीदासांवरचा ऐकला असेलच. हा आज दुसरा भाग सादर करते. तुलसीदास यांचं चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की किती आख्यायिका त्यांच्या नावावरती आहेत. 12 वर्ष त्यांनी वेद आणि अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या गुरुनी पाठक नावाच्या गृहस्थांची रत्नावली नावाची मुलगी हिच्याशी त्यांचा विवाह लावून देतात. विवाह झाल्यानंतर रूपवती सौंदर्यवती असलेली रत्नावली अतिशय संसार निपुण असते. तुलसीदासही तिच्या रूपात गुणात भाळून जातात. एक दिवशी तिचा भाऊ तिला माहेरी नेण्यासाठी येतो आणि त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवतो की मी आज रत्नावलीला माहेरी न्यायला आलेलो आहे. तेव्हा तुलसीदास म्हणतात, छे छे, रत्नावली काही माहेरी येणार नाही. मला अजिबातही चैन पडत नाही. भावाचं चहा पाणी होईपर्यंत ते पिशवी घेऊन भाजीला म्हणून बाहेर पडतात आणि आलेला रत्नावलीचा भाऊ तिला सांगतो की मी तुला न्यायला आलो आहे, चल तू. ते यायच्या आत आपण बाहेर पडू. तो तिला घेऊन तिच्या जवळच असलेल्या गावी, पण मध्ये नदी असते, असा निघून जातो. भाजीपाला घेऊन घरी आल्यानंतर बघतात तर भाऊ पण नाही तिचा आणि रत्नावली पण घरात नाही. हे खूप बेचैन होतात आणि तिच्या घरी जाण्यासाठी तयार होतात. हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ होते. पावसाचे दिवस असतात. नदीला पूर आलेला असतो आणि तिथे नावाडी नसतो. एरवी ह्या तीरावरून त्या तीरावर जायला नावेची योजना असते, पण संध्याकाळ झाल्यामुळे नावाडी नसतो. हे पाण्यामध्ये उडी घेतात. एक ओंडका आहे असं समजून त्याच्या आधाराने पुढच्या तीरावरती जातात आणि बाहेर येऊन तिच्या घराचा रस्ता, घर माहिती असतं म्हणून घराकडे जाऊ लागतात. घराच्या जवळ आल्यावर बघतात तो दरवाजा बंद आणि हिची खोली वरती होती, वरच्या मजल्यावर होती. हे दिसलेल्या एका दोरीचा आधार घेऊन छपरावर जातात आणि छपरावरून तिच्या शयनगृहामध्ये उतरतात. रत्नावली तर बघून त्यांना थक्क होऊन जाते. पावसाचे दिवस आहेत, नदीला पूर आलेला आहे आणि तुम्ही कसे आलात आणि वरच्या मजल्यावर कसे आलात? तेव्हा तुलसीदास सांगतात, अगं तुझ्या ओढीने मला कुठलीही संकटमध्ये आड आली नाहीत. एक ओंडका पाण्यात होता, त्याचा आधार घेऊन मी आलो आणि घराच्या इथे आल्यावर एक दोर होता लोंबकळत, त्याला धरून वर आलो. तिच्या लक्षात येतं की हा दोर नाही, हा तर सर्प होता. तेव्हा तिला अजिबात ही गोष्ट आवडत नाही आणि ही कडक शब्दामध्ये त्यांची निर्भत्सना करते आणि ती म्हणते की तुम्ही माझ्या ह्या म्हणजे कातडी आणि रूप आणि ह्याच्या मोहात लावून एवढ्या संकटातनं पार करत आलात. अहो, भगवंताकडे जर तुमचा मनाचा ओढा तुम्ही लावलात, नामस्मरण केलं, तर हा भव संसार तुम्ही सहज पार करून जाल. तिने जे निर्भत्सने करताना शब्द वापरले ते दोह्या स्वरूपात आपल्याला मिळतात. लाज न लागत आपको दौड़े आयोहु साथ, धिक धिक ऐसे प्रेम को कहा कहु मैं नाथ, अस्ति चर्ममय देह मम तामय जैसी प्रीति, तैसी तो श्री राम महे होती न तो भवभीती, होती न तो भवभीती. रत्नावलीच्या ह्या निर्भत्सनेने आणि ह्या टोचतील अशा शब्दांनी त्यांना उपरती झाली आणि वैराग्य प्राप्त झाले. त्यांनी घरी येऊन संसाराचा पूर्ण त्याग केला. अशी आख्यायिका आहे. पण आख्यायिकेला सुद्धा या इतिहासात कुठे आपल्याला पुरावा सापडत नाही. अनेक आख्यायिका त्यांच्या नावाच्या आहेत. एकदा चंदन उगाळत बसलेले असताना असं म्हणतात, लिहिलेलं आहे, वाचायला मिळतं की मौनी अमावस्येला विक्रम संवत्सरी 1607 मध्ये प्रत्यक्ष रामचंद्रांनी दर्शन देऊन त्यांना कृतार्थ केले. याविषयी त्यांचा दोहा प्रसिद्ध आहे. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर,
तुलसीदास चंदन घिसे, तिलक देत रघुवीर, तिलक देत रघुवीर. देवाला आपल्या आराध्य दैवताला आपण चंदन उगाळून टिळा लावतो, पण प्रभू रामचंद्रांनीच तुलसीदासांना दर्शन देत तिलक लावला, अशी ही आख्यायिका आहे. आणखी एक आख्यायिका त्यांच्या बाबतीत अशी प्रसिद्ध आहे की शिवशंकरांनी पार्वतीसह तुलसीदासांना दर्शन दिलं आणि हिंदी भाषेमध्ये त्यांचंही दैवत श्रीराम होतं. रामाचं नाम अखंड शिवशंकर घेत असतात. हे चरित्र तू हिंदी भाषेत लिही असं त्यांनी सुचवलं. ही पण एक आख्यायिका आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून मनाला वळण लावण्याचा प्रयत्न केला. इतर लेखनाबरोबर तेही सर्वश्रुतच आहेत, पण तुलसीदासांनी आपल्या मनाशी सुसंवाद करताना एक सुंदर 5 कडव्यांचं भजन लिहिलं आहे आणि ते भजन आपल्याला विनय पत्रिकेमध्ये आढळतं. ते त्यांच्या अवध भाषेमध्ये असं लिहितात. श्रीरामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम, नवकंज लोचन कंज मुख कर, कंज पद कंजारुणम. हे मना, तू कृपाळू श्री रामचंद्रांचे भजन कर. जन्म मरण रूप संसाराच्या दारुण भयाला दूर करणारे केवळ एक श्रीरामच या जगात आहेत, ज्यांचे नेत्र नवविकसित कमलाप्रमाणे आहेत, मुख, हात आणि चरण लाल कमलाप्रमाणे आहेत. अगणित देवाहूनही श्रेष्ठ असं त्यांचं सौंदर्य आहे. असं खूप सुंदर 5 कडव्यांचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांनी लिहिलेली जी विनय पत्रिकेचा मी उल्लेख केला, ती विनय पत्रिका म्हणजे हिंदी भक्ती काव्यातील झगमगता अलंकार आहे. भक्तीची निर्मळता, विचारांची प्रौढता, अनन्यता, भावार्थाची तृप्तता हे सगळं आपल्याला त्याच्यात आढळतं. ते म्हणतात, मला रामनामरूपी सुंदर चिंतामणीच लाभला आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये अविरत आहे. प्रत्येक पदामध्ये रामाचं वर्णन ते अतिशय सुंदर करतात. रामकथा म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडतो. ते म्हणतात, कानाने रामकथा ऐकावी, जिभेने रामकथा गावी, नेत्रांनी रामाचेच दर्शन घ्यावे, आपले मस्तक श्रीरामापुढे झुकवावे. भक्तीचे साधन एकमेव रामनामच आहे. रामनाम हे कल्पवृक्षासारखं कार्य करतं. तिन्ही तापातून मुक्ती देणारं रामनाम हे एकमेव आहे. कलियुगातील कामधेनू म्हणजे रामकथा. पृथ्वीवरील जणू अमृताची नदी म्हणजे रामकथा. शिवशंकराला ती रामकथा नर्मदेप्रमाणे प्राणप्रिय आहे. कलियुगामध्ये सर्व पापांचा नाश करणारे श्रीरामाचे एकमेव नाम आहे. नाम ते लिहितात, नाम सकल कली कलशु निकंदन, सगळ्या पापांचा नाश करणारे. रामनाम सगुण आणि निर्गुणाहूनही थोर आहे. रामनामाचा गौरव करताना ते लिहितात, सकल सुमंगलदायक रघुनायक गुणगान. धर्म आणि अधर्माची व्याख्या करताना ते म्हणतात, परहित सरिस धर्म नही भाई, परपीडा समनही अधमाई. आपल्याला माहिती आहे की इस्लामच्या तडाख्यातून निसत्व झालेल्या हिंदू धर्म आणि संस्कृती टिकवण्याचं अगदी लोकोत्तर कार्य ह्या रामचरितमानसाने केलेलं आहे. रामचरितमानसाची सांगता करताना ते लिहितात, पुण्य पाप हर सदा शिवकरम, विज्ञान भक्ती प्रदम, माया मोह मलापहम सुविमलम, प्रेमांबुपूरम शुभम. श्रीमद रामचरित्रमानसमिदं भक्त्या वयाह्यंतर्ये
हे संसार पतंग घोर किरणैर दह्यंती नो मानवा, असं वर्णन ते करतात. तुलसीदासांनी विक्रम संवत 1631च्या प्रारंभी रामनवमीच्या पुण्यदायी दिवशी ह्या रामचरितमानस लिहिण्याची सुरुवात केली आणि परंपरा असे मानते की 2 वर्षे 7 महिने आणि 26 दिवसांनी हे लेखन पूर्ण झाले. 1633 मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रीरामचंद्रांच्या विवाह दिनाच्या दिवशी हे महाकाव्य संपूर्ण झाले असा उल्लेख आपल्याला सापडतो. हिंदू समाजाचे संघटन व्हावे, रामचरित्रातील सद्गुण सर्वांनी धारण करावे, दुष्ट आक्रमकांचा बिमोड व्हावा, भारतात रामराज्य नांदावे, अशा व्यापक भूमिकेतून रामचरितमानसाची रचना ही केलेली आहे आणि ती निसंशयपणे सत्य आहे. यात 7 कांड आहेत आणि वेगवेगळ्या छंदामध्ये त्याच्या रचना आहेत. त्यात 4 उत्तम आणि मनोहर असे संवादही आले आहेत. भुशुंडी गरुड, शिवपार्वती, याज्ञवल्क भारद्वाज आणि तुलसीदास आणि संत अशी रचना आहे. वाल्मिकी रामायणावर आधारित रामचरितमानस लिहून त्यांनी उत्तरेकडील भक्तीचे वैभव वाढवले. श्रीरामाचा अजोड भक्त, आत्मज्ञानी आणि वर्णाश्रम धर्माचा निसंदिग्ध पुरस्कर्ता या नात्याने लक्षणीय कामगिरी केल्यानंतर विक्रम संवत 1680 श्रावण कृष्ण तृतीयेला शनिवारी असी घाटावर त्यांनी आपला देह ठेवला अशी माहिती आपल्याला मिळते. ह्या चरित्राची महती वाचल्यावर स्वरचित आरती सादर करते तुलसीदासांवरती. राम भक्त हे तुलसीदास रामचरित लिहिती, धर्म संस्कृती रक्षती त्यांची करूया आरती. धर्मपरायण आत्मा राम दुबे सच्चिल ब्राह्मण, हुलसी त्यांची पत्नी त्यांचे अपत्य हे जाण. मूळ नक्षत्री जन्म जाहला राममुखी वदती, धर्म संस्कृती रक्षती त्यांची करूया आरती. जन्म नक्षत्राने केला सर्वस्वाचा घात, चुनिया दासी करी सांभाळ दैवावर हो मात. हनुमानाचे मंदिर घर अन कठीण जीवन जगती, धर्म संस्कृती रक्षती त्यांची करूया आरती. 15 वर्षे गुरुकुलात हो वैदिक अध्ययन केले, रत्नावली पाठक कन्येशी विवाह बंध निर्मले. देहासक्ती योग्य नव्हे गुरु मार्गदर्शक ठरेती, धर्म संस्कृती रक्षती त्यांची करूया आरती. श्रीरामाची भक्ती त्यांनी शिरोधार्य मानिली, ग्रंथ रचना विपुल सारी मान्यता पावली. शब्द सुमने गंधित स्मिता नत चरणावरती, धर्म संस्कृती रक्षिती त्यांची करूया आरती. राम भक्त हे तुलसीदास रामचरित लिहिती, धर्म संस्कृती रक्षती त्यांची करूया आरती. तुलसीदासांवरती केलेला पहिला भाग जर आपण पाहिला नसेल तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल. हा दुसरा भाग आहे आणि त्यांनी लिहिलेलं हनुमान चालीसा जी आहे त्याचं मराठीकरणाचेही मी 2 भाग इथे आपल्या ह्या चॅनलवरती सादर केलेत. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू शकेल आणि तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.